बेजिमतचा सोला आहे तो सोला सुखाचा समाधानाचा पार पाडावा। तसेच या बोटीवर तुझा आशीर्वाद असू दे। या बोटीवर काम करणाऱ्यांनी ज्यांनी मदत केलेली आहे तसेच त्यांचे शेत आलेले आहे प्रभू परमेश्वरा, त्यांच्याही धंद्यावर तुझा आशीर्वाद असू दे आणि ही बोट जाणार आहे प्रभू परमेश्वरा। त्यांचे खलाशी, त्यांची मशीन, जाळी आणि नाखवालो यांच्यावर तुझा आशीर्वाद असू दे। त्यांच्या बोटीचा धंदा सुखाचा समाधानाचा पार पाडावा। मेहनतीचं कष्टांचं फळ त्यांना भरपूर मिळावं म्हणून आम्ही तुझ्या त्यांचे वडील रायमन मिरांडा यांनीही सुरुवातीपासून मेहनत कष्ट केलेले आहे प्रभू परमेश्वरा। जसा त्यांचाही आशीर्वाद होता तसा त्यांनीही तिथून आपल्या मुलांसाठी त्यांच्या बोटीवर आशीर्वाद पाठवा आणि तिथून त्यांच्यासाठी प्रार्थना करावी म्हणून आम्ही प्रार्थना करतो। आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो।
हे बोलतात पॅनगे ऐसा पॅनगे बोलतात पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे प्रभू तुम्हा बरोबर असो. आपण प्रार्थना करूया. प्रिय बंधू आणि भगिनींनो, या माउंट मेरी बोटीला आशीर्वाद देण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आज या शुभ सकाळी एकत्र जमलेलो आहोत. या बोटीवर कष्ट आणि मेहनत करून हे लोक आपल्या उपजीविकेचं साधन करणार आहेत. त्यांच्या श्रमाचे चीज होऊ दे, त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळू दे. ही बोट त्यांच्या उपजीविकेचे साधन बनव. अपघात आणि संकट यांच्यापासून त्यांचे रक्षण कर, अशी प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आपण प्रभू शब्द ऐकूया. लोक या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. शिष्यास पाचारण. त्या मछव्यापैकी एक शिमोनाचा होता. त्यावर चढून तो किनाऱ्यापासून थोडासा लोटावा म्हणून त्याने त्यास सांगितले. मग तो मछव्यात बसून समुदायास शिक्षण देऊ लागला. आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हाकार, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडली. मग त्यांनी तसे केल्यावर माशाचा मोठा घोळका जाळ्यात सर्वात महानीय देवाची सत्प्रीती किती महानीय. गगनी तारे पर्वत समुद्र सर्वात महानीय, सर्वात महानीय. आपल्या सर्वांच्या आदर्श माता आहे. या बोटीला देखील आपण नाव दिलेलं आहे माउंट मेरी. त्याच पवित्र मरियेकडे मध्यस्थी करूया. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. जय बापा, जय पुत्रा, जय देवा. आशीर्वाद कृपेचा
सगळ्यांना गुड आफ्टरनून. तुझे बाहेर जाणे व तुझे आत येणे याचे रक्षण परमेश्वर आतापासून सर्व काळ करेल. परमेश्वराच्या कृपेने व स्वर्गवासी डायमंड मिरांडा यांच्या आशीर्वादानं नवीन बांधलेल्या माउंट मेरी या बोटीचा जलावतरण सोहळा आज 14 मार्च 2026 आपल्या धर्मग्रामाचे मेंढपाळ सन्माननीय रेव्हरंड फादर लुईस कजार व सन्माननीय सिस्टर सबरिया इनास सोज यांच्या शुभ हस्ते होणार आहे. तसेच आजच्या कार्यक्रमाचे मानकरी आहेत नवनिर्मित बोटीचे नागवा आर्पिन डायमंड मिरांडा नागविन, डेल्फिना आर्पिन मिरांडा त्यांची आई श्रीमती सँड्रा डायमंड मिरांडा, बोटीचे शिल्पकार श्री हानिफ जाडला, तसेच माजी नगरसेवक मिस्टर बर्नेट डिमेलो. तर यांच्या हस्ते आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर इथे उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांचे आणि सगळ्या पाहुण्यांचं मी नवनिर्मित बोटीचे नागवा व नागविन आर्पिन आणि डेल्फिना मिरांडा यांच्या वतीनं आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करत आहे. औक्षणाचा क्षण हा गोड करावा आपण, स्वागत करुणी पाहुण्यांचे धन्य झाले मन, चंदनाचा गंध हसऱ्या या चेहऱ्यावर, आरती ओवाळतो आज आनंदाच्या सोहळ्यावर. तर सुंदर अशा मुली आपल्या समोर उभ्या आहेत. तर आता त्या बोटीला आणि पाहुण्यांना आरती ओवाळतील. तर त्यांनी आता आरती ओढून घ्यायची आहे. 1, 2 आणि 3 स्टार्ट. आता जे मान्यवर आहेत आपले पॅरिश प्रिस्ट रेव्हरंड फादर लुईस कजार यांना तिलक लावला जाईल. त्यांची आरती ओवाळून त्यांना तिलक लावला जाईल. तसेच मान्यवरांचं ज्यांचं आम्ही आता नाव घेतलं बोटीचे शिल्पकार नवनिर्मित नागवा व नागविन, तसेच माझे नगरसेवक बडडकर तुम्ही सुद्धा पुढे यायचं आहे. सिस्टर सबरिया स्टडी गो. अपेक्षा आहे की सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. थँक्यू. तिला लावा, तिला लावा. सगळी लावा. आता आपण पीठ कापण्याचा कार्यक्रम घेऊन पुढच्या कार्याला सुरुवात करूया. तर जे मान्यवर आहेत त्यांनी पुढे यायचं आहे. प्रवासाला आपण सुरुवात करत असतो म्हणून मी मान्यवरांना पीठ कापून नवीन प्रवासाची सुरुवात करण्याची विनंती करत आहे. तर फादरांच्या हस्ते आणि सगळ्या मान्यवरांच्या हस्ते आता पीठ कापली जाईल. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. नवीन पराव दर्यानं डेवरी ताव येतेस का तू माझी राणी. तुझे ते बोटीवर भाटायो फरकव देते तुझे हिरकानी. नवीन पराव दर्यानं डेवरी ताव येतेस का तू माझी राणी. तुझे ते बोटीवर भाटायो फरकव देते तुझे हिरकानी.
कृपा देते तवस कोल्याला हिम्मत येते दर्याच्या लाटा कापीत जाते दर्याचे जीवावर उरते दर्या माऊली ती कृपा देते तवस कोल्याला हिम्मत येते दर्याच्या लाटा कापीत जाते दर्याचे जीवावर उरते समत बघून डोलीला जाऊन जीवा उदार आम्ही धंदा करताव हे! नवीन पराव दर्यानं डेवरी ताव येतेस का तू माझी राणी हे तुझे ते बोटीवर बावटायो फरकावर देते तुझी हिरकणी बापासनी माझे तुला पसंत केलंय कारण नाकवाचा पोर खूप किमतीवर हाय दर्याचे पाण्यावर निंबर नसाय ती नरम सरम तू लख लखते काय बापासनी माझे तुला पसंत केलंय कारण नाकवाचा पोर खूप किमतीवर हाय दर्याचे पाण्यावर निंबर नसाय ती नरम सरम तू लख लखते काय नाकवाचा पोरा तू नाकवाची पोरी मी दोन्ही भरकोलाचं हाय मोठं नाव हे! नवीन पराव दर्यानं डेवरी ताव येतेस का तू माझी राणी हे तुझे ते बोटीवर बावटायो फरकावर देते तुझी हिरकणी साखरपुड्याला येणं गोमू पारू न गावाचे पाटलाला वान धारू वराडाचा पोआयतवार धरू न घुमटा वाजी तीन लादरू पेद्रू साखरपुड्याला येणं गोमू पारू न गावाचे पाटलाला वान धारू वराडाचा पोआयतवार धरू न घुमटा वाजी तीन लादरू पेद्रू नाचत गाजत हालत डुलत वराडा नाप मजा करता नवीन पराव करीन तुझे नाव सगळंच आता आपलं राणी चल चल बोटीनं फिरून येऊ जॉयराइड मारून घेऊ पोहून येऊ दर्या मानी अरे अरे नवीन पराव करीन तुझे नावावर सगळंच आता आपलं राणी बोटीनं फिरून येऊ जॉयराइड मारून घेऊ पोहून येऊ दर्या मानी अरे अरे नवीन पराव करीन तुझे नावावर सगळंच आता आपलं राणी हे बोटीनं फिरून येऊ जॉयराइड मारून घेऊ पोहून येऊ दर्या मानी
आहे. तर त्यांच्या माता आई सौ सँड्रा मिरांडा यांचा आपण आता सत्कार करणार आहोत. कदाचित आज त्यांचे वडील स्वर्गवासी डायमंड मिरांडा इथे उपस्थित असते तर खरंच आजचा आनंद हा डबल असता, द्विगुणित असता. आणि खरोखर आज ते उपस्थित नाही आहेत, त्यांची खंत आपल्या प्रत्येकाला आहे. तरी पण आपण त्यांच्या आई सौ सँड्रा मिरांडा यांचा आपण सत्कार करूया. त्यांनी पुढे यायचं आहे. तर सगळ्यांनी ज्यांचे हात रिकामी आहेत त्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. तुमचं सुद्धा आजच्या कार्यक्रमासाठी आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. त्याचबरोबर माजी नगरसेवक आपल्याच गाव